श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। राज्यात अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तकांचे केंद्र सरकारकडील थकीत मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। होरपडा येथील महिलेला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी स्वाभिमानी क्रांती सेनेतर्फे शहरातील क्युमॅन क्लब समोर सुरू करण्यात आले आंदोलन। आणि मौलवीगंज भागातून बेपत्ता झालेल्या 6 वर्षाच्या बालकाचा युद्ध पातळीवर शोध घेण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। राज्यात अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती उमेश चौधरी यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली। राज्यात अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती उमेश चौधरी यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली। राज्यात गोवंश संवर्धन व गोहत्या बंदीबाबत विविध कायदे अस्तित्वात असले तरी संबंधित यंत्रणांकडून त्याची समन्वयित अंमलबजावणी होत नसल्याची बाब पुढे आली आहे। प्राणी संवर्धन कायद्यान्वये कारवाई होत असताना गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे संबंधित वाहने पुन्हा गुन्ह्यात वापरली जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे। माहितीचा अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीनुसार अनेक प्रकरणात वाहनांवर पूरक कारवाई न झाल्याने गुन्ह्यांची पुनरावृत्ती होत आहे। परिणामी गोवंश तस्करीला चालना मिळत असल्याचे नमूद करण्यात आले। या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेत राज्य शासनाचे गृह व परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस महासंचालक तसेच धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना प्रतिसादक करण्यात आले। प्राणी संवर्धन कायद्याबरोबरच मोटार वाहन कायद्यानुसारही प्रत्येक प्रकरणात अनिर्वाह्य कारवाई करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे। संबंधित वाहनांची नोंद करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करावे जेणेकरून भविष्यात त्यांचा बेकायदेशीर वापर होऊ नये असा मुद्दाही मांडण्यात आला आहे। या याचिकेची सुनावणी येत्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील घडामोडी स्पष्ट होणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे। पत्रकार परिषदेला किशोर अग्रवाल, उमेश चौधरी, नाना आलोर, रोहित विभांडी, लोकेश चौधरी, दिलीप सूर्यवंशी, ॲडव्होकेट पवन सूर्यवंशी, सचिन मराठे, वैभव दुसाने आदी उपस्थित होते। गोरक्षणाचे कार्य करत असताना गोरक्षकांना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना असं लक्षात आलंय की या गो तस्करांवर आणि ही तस्करी करणाऱ्या वाहनांवर योग्य प्रकारे कायद्याची अंमलबजावणी आणि कारवाई होत नाही। ती योग्य प्रकारे कारवाई झाली असती तर गोरक्षकांना आपलं रक्त सांडून रस्त्यावर येण्याची वेळ आली नसती। भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी हे संपूर्ण प्रशासन पोखरून टाकलेले आहे। या गोमातेला न्याय मिळाला पाहिजे, गो संवर्धन, गो संस्कृती ही टिकली पाहिजे यासाठी आणि मोटार व्हेकल ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे। याकरता धुळे जिल्ह्यातील 17 पोलीस स्टेशन आणि राज्य परिवहन धुळे परिवहन कार्यालय RTO यांच्याकडून गेल्या कालखंडातली आम्ही काही माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळवली आणि ही माहितीच्या आधारे आम्हाला असं लक्षात आलं की ही अंमलबजावणी कायद्याची ही प्रखरपणे होत नाही किंवा त्याच्यामध्ये भ्रष्ट अधिकारी त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण करतात। त्यासाठी आम्ही मोटार व्हेकल ॲक्टनुसार ही कारवाई झाली पाहिजे आणि गो तस्करांवर योग्य लगाम लागला पाहिजे। याकरता उच्च न्यायालयामध्ये याचिका क्रमांक CRI PIL ST 2757/2026 ही जनहित याचिका मी उमेश विश्वनाथ चौधरी माझ्या वतीने दाखल केली आहे। धुळे जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तकांचे केंद्र सरकारकडील थकीत मानधन मिळावे या मागणीसाठी आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। धुळे जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तकांचे केंद्र सरकारकडील थकीत मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यात 1500 आशा व 100च्या वर गट प्रवर्तक कार्यरत असून गेल्या 15 ते 20 वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मानधनावर काम करीत आहे। परंतु गेल्या 10 महिन्यांपासून केंद्र सरकारचे मानधन
आशा व गट प्रवर्तकांना मिळालेले नाही. सध्या आशा व गट प्रवर्तक यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून त्यांची कुटुंबाची जबाबदारी असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. तुटपुंज्या मानधनात कुटुंब चालवणे अधिक बिकट झाले आहे. म्हणून केंद्र सरकारचे थकीत मानधन त्वरित अदा करावे, राज्य सरकारचा कामावर मोबदला त्वरित अदा करावा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी निवडणुकीत आशांना बीएलओचे काम देऊ नये, जिल्हा प्रशासनाकडून आशांवर कामाचा अतिरिक्त बोजा देऊ नये, श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार आशांना 26,000 व गट प्रवर्तकांना 31,000 किमान वेतन लागू करावे व सामाजिक सुरक्षा द्यावी. आशा व गट प्रवर्तकांना ऑनलाईन कामाची सक्ती करू नये. तसेच आशा व गट प्रवर्तकांना भागातील कुष्ठरोग, सर्वे, क्षयरोग, अपंग यांचे 1 वर्षापासूनचा मोबदला अदा करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शरद पाटील, नानूसिंग गिरासे, रत्ना शिंदे, सुशीला चौधरी, दीपक सोनवणे, नाजमीन पिंजारी, आशा धनगर आदी उपस्थित होते. 26 छत्रपती शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त त्यांचं आम्ही जिल्हा कमिटीच्या वतीनं अभिवादन करतो. 1995-2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा या महाराष्ट्रामध्ये 70,000वरून आशा काम करतात. त्यांची नियुक्ती कामाच्या आधारितवर असून त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावं लागतं. केंद्र सरकारची योजना असल्यामुळे केंद्र सरकारने 10 महिन्यापासून त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा मानधन दिलं गेले नाहीत आणि शासनाने वेळोवेळी त्यांना दबाव टाकून मानसिकता खराब झालेली आहे. आजची परिस्थिती, त्यांची आर्थिक जी संकट आलेले आहेत त्यांच्यावर असं भूकमारीचे प्रश्न त्याच्यावर आलेले आहेत. म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या याच्या वतीने सरकारला आम्ही मागण्यासंदर्भात त्यांना निवेदन देणार आहोत की केंद्र सरकारचे थकीत मानधन 10 महिन्याचे त्वरित अदा करावा, राज्य सरकारच्या इन्सेंटिव्ह म्हणजे कामाच्या आधारित मोबदला 1 वर्षापासून नाही आहे तो त्यांना त्वरित अदा करावा. सर्व आशा जिल्ह्यातील आशांना सन्मानाची वागणूक मिळावी या निवेदनामार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत आहोत. शासनाने हे मागण्या मंजूर केल्या नाहीत तर आम्ही जिल्ह्यावरती शासन आणि सरकार याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं आम्ही या शिष्टमंडळामार्फत आम्ही आवाहन करतो. धुळे तालुक्यातील कोरपाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुतळ्याची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी स्वाभिमानी क्रांती सेनेतर्फे शहरातील क्युमाई क्लब समोर आंदोलन सुरू करण्यात आले. धुळे तालुक्यातील ओरपाडा येथील पीडित महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्याची नियोजित जागेची साफसफाई करत असताना गावातील पोलीस पाटील शीलाबाई पाटील, पती राजेंद्र पाटील व मुलगा दादा पाटील यांनी पीडित महिलेला लाथाबुक्क्यांनी गुप्तांगावर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. सदर महिला धुळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आली असता जिल्हा पोलिसांनी मेमो देऊन जिल्हा रुग्णालयात पाठवली. परंतु 1 महिना उलटून देखील गुन्हेगार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी क्रांती सेना अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष जाधव यांच्या नेतृत्वात क्युमाई क्लब येथे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाद्वारे संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, पोलीस पाटील शीलाबाई पाटील यांना तात्काळ निलंबित करावे, महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर गुन्हा दाखल करावा, गुन्हा दाखल न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी सुरेश बैसाने, विनोद गरुड, समाधान बैसाने, मिथुन उशिरे, अनिता सोनवणे, अमर सोनवणे, ललित भाले, कैलास अमृतसागर, मुकेश झालटे, कलाबाई आयरे आदी उपस्थित होते. जय भीम, जय शिवराय. आजच्या घटनेला जवळजवळ 11 एप्रिलपासून राजतागायत जो गुन्हा घडलेला आहे त्याचे काही पोलीस प्रशासनाने दखल घेतल्या नाहीमुळे आम्हाला आज हे आंदोलन करावं लागतंय. वास्तविक पाहायला गेलं एका महिलेवर पोलीस पाटीलच्या पतीने अत्याचार केलेला आहे गावाचा आणि जातीवाचक शिवीगाळ केलेला आहे, तरीही त्याच्यावर गुन्ह्याची नोंद होत नाही. ही मोठी लज्जास्पद गोष्ट आहे. वास्तविक आम्हाला नवीन एसपी साहेबांना फार मोठी अपेक्षा आहे. त्यांनी दखल घेऊन संबंधितावर ताबडतोब कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. तसं होताना दिसत नाही, परंतु होईल असा अंदाज आहे. तर घोरपडा गाव हे धुळे तालुक्याच्या अंतर्गत येतं. त्या ठिकाणी दोन्ही तयारी करण्यासाठी संबंधित व्यक्ती ही कामाला लागली असताना तर त्यांना अडथळा निर्माण करण्यासाठी
महिला पोलीस पाटीलच्या नवऱ्याने त्यांना मज्जाव केला व त्यांना मारझोड करून शिवीगाळ जातीवाद शिवीगाळ केली. म्हणून या लोकांनी त्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडनं दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासन त्याची काही दखल न घेता त्यांना त्यांच्या तोंडावर पानं पुसलीत. म्हणून त्यांनी आज घरदार सोडून इथं रस्त्यावर आंदोलन करतायत. यासाठी आमचे मित्र ॲडव्होकेट संतोष जाधव आणि त्यांची सगळी सेना यांच्या पाठीशी उभी आहे आणि मी एक समाज कार्यकर्ता म्हणून यांच्याबरोबर लढा द्यायला तयार आहे. संबंधित घटनेचा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करून संबंधित अधिकारी व पोलीस पाटील यांच्यावर कारवाई करून निलंबित करावे ही आमची मूळ मागणी आहे. तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे आमची. धुळे शहरातील मौलवीगंज भागातून बेपत्ता झालेल्या 6 वर्षाच्या बालकाचा शोध युद्ध पातळीवर घ्यावा या मागणीसाठी गुमशुदा बच्चों की तलाश ग्रुपतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील मौलवीगंज भागातून बेपत्ता झालेल्या 6 वर्षाच्या बालकाचा शोध युद्ध पातळीवर घ्यावा या मागणीसाठी गुमशुदा बच्चों की तलाश ग्रुपतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की शहरातील मौलवीगंज भागातून 6 वर्षाचा बालक मोहम्मद उमर मोहम्मद सलमान हा 24 जानेवारी 2026 पासून बेपत्ता असून त्याची नोंद त्याचवेळी आझादनगर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र ही घटना होऊन अनेक दिवस लोटून देखील पोलिसांनी सदर बालकाचा कुठलाही शोध लावला नसल्याने आमच्या ग्रुपतर्फे 13 फेब्रुवारी 2026 रोजी मूक मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मूक मोर्चाची परवानगी देण्यात आली होती. मात्र नागरिकांचा संताप पाहून व मूक मोर्चात 30 ते 40 हजार लोकांचा सहभाग असेल याची गोपनीय माहिती मिळाल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणाने मूक मोर्चाची परवानगी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी रद्द केली होती. मात्र मोर्चेकरी मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने त्याच दिवशी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी बालकाला शोधण्याकामी विशेष पोलीस पथकाची स्थापना केली व आम्ही लवकरात लवकर सदर बेपत्ता बालकाचा शोध घेऊ असे आश्वासन दिले होते. तसेच त्यानंतर काम सुरू आहे, आमचा तपास चालू आहे, आम्ही सर्व बाबी तुम्हाला सांगू शकत नाही असे आश्वासन त्या दरम्यानच्या काळात आम्हाला मिळाले. मात्र आमचा बालक आम्हाला मिळाला नाही. सदर बेपत्ता बालकाची आई ही विधवा असून शहरातील नागरिकांचा या घटनेबाबत संताप आहे. सदर बालकाचा शोध युद्ध पातळीवर घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अशफाक शेख, अहमद हुसेन, नोमान अन्सारी, समीर मलिक, नवीद अंसारी, नदीम अंसारी, अंसारी मोइन, जमील शाह आदि उपस्थित हुए. पुलिया के पुलिस अधीक्षक जो है हाजिर हुए हैं, हम उनको निवेदन देने जा रहे हैं. इससे पहले जो एसपी साहब थे उन्होंने हमको आश्वासन दिया था, SIT गठित किया था, हमारा मोर्चा कैंसिल किया था और बोले थे हम बच्चे को ढूंढ के निकालेंगे, लेकिन बच्चा हमको मिला नहीं. एसपी साहब यहाँ से चले गए. अब नए एसपी साहब आए, हम उनको निवेदन देने जा रहे हैं और वही बात उनसे करना है कि उन्होंने हमको आश्वासन पे रखा, इसलिए हमने कोई आंदोलन किया नहीं, हम खामोश बैठे रहे. हमको जो है आवाम का, समाज के लोगों का फोन आता था कि आंदोलन करो, आंदोलन के बगैर काम नहीं होगा. लेकिन एसपी साहब कहते थे आंदोलन की जरूरत नहीं है, मैं काम कर रहा हूँ, मैं मेरे टीम पूरी लगी हुई है और जल्दी जो है कार्रवाई करके जो है अंजाम को पहुंचा जाएगा. लेकिन सिर्फ आश्वासन दिए, कार्रवाई कुछ हुई नहीं. अब जो है नए एसपी साहब आए हुए हैं तो हम इनको यही मिलने आए हैं और इनको सारी चीजें बताने के बाद उनको बताना है कि जब एक गली मोहल्ले में तो बच्चा ढूंढता है और मिलता नहीं है तो ऐसा क्यों होता है, इसके अंदर क्या मामला है. लोग जो है बहुत बातें कर रहे हैं बारे में, कई अधिकारियों का संगनमत तो नहीं इसके अंदर, जिसकी वजह से जो है बच्चा नहीं मिल रहा है. क्या मामला है, अब नए एसपी साहब से हम ये निवेदन देने के बाद पूरी चर्चा करेंगे और अगर उन्होंने जो मुद्दत दिया वो मुद्दत में अगर बच्चा हमको नहीं मिलता है तो पूरे शहर में हम तीव्र आंदोलन छेड़ेंगे. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राज्यात अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तकांचे केंद्र सरकारकडील थकीत मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. होरपडा येथील महिलेला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी स्वाभिमानी क्रांती सेनेतर्फे शहरातील क्युमॅन क्लब समोर सुरू करण्यात आले आंदोलन. आणि मौलवीगंज भागातून बेपत्ता झालेल्या 6 वर्षाच्या बालकाचा युद्ध पातळीवर शोध घेण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.